भाजपच्या गुजरातमधल्या आमदारानं नवी मुंबई सीवूड्समधल्या पक्ष कार्यालयाची पार्टी पुन्हा गुजराती करून मनसेला डिवचलंय। सेक्टर 42 मधल्या शेल्टर ऑर्किड या सोसायटीमध्ये आमदार वीरेंद्रसिंग बहादुरसिंग जाडेजा यांना त्यांचं पक्षाचं जनसंपर्क कार्यालय थाटलंय, पण त्याच्यावरची जी पार्टी आहे ती पूर्णपणे गुजराती भाषेमध्ये लिहिलेली आहे। मनसेच्या इशाऱ्यानंतर 2 दिवसांपूर्वी ही पार्टी मराठीमध्ये करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा या कार्यालयावरची पार्टी ही गुजराती भाषेत लावलेली आहे आणि त्यामुळे एक प्रकारे मनसेला हा डिवचण्याचा प्रयत्न झालेला आहे। तर गुजराती आमदाराची ही एक प्रकारे मुजोरी पाहायला मिळते। 2 दिवसांपूर्वी मनसेच्या इशाऱ्यानंतर आधी गुजरातीत असलेली पार्टी बदललेली होती, मराठी करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा मराठी पार्टीचं गुजरातीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण गुजराती भाषेमध्ये लिहिलेली ही पार्टी आपल्याला पाहायला मिळते। वीरेंद्रसिंग बहादुरसिंग जाडेजा असे या आमदाराचं नाव आहे आणि नवी मुंबईतल्या कार्यालय त्यांनी तिथे थाटलेले आहे आणि या कार्यालयाची पार्टी ही गुजराती भाषेतील आहे। तर या संदर्भात मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट केलेले पाहूया। तर गजानन काळे यांनी ट्विट करताना म्हटलंय, गुजरातचा आमदार नवी मुंबईत येऊन आपलं कार्यालय थाटतो, मराठी माणसाला डिवचण्यासाठी कार्यालयाची पार्टी गुजराती भाषेत लावतो आणि कंसामध्ये लिहिलंय, मुळात कार्यालय दुकानांची पार्टी मराठीमध्येच हवी, हा कायदा आहे, कोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याला धाब्यावर बसवलं जात आहे आणि यंत्रणा गप्प आहे। आम्ही यंत्रणांना हात जोडून योग्य त्या भाषेत कळवलेलं आहे, यंत्रणांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, पार्टी मराठीमध्ये करून घेतो आणि नाही झालं तर माज कसा उतरवायचा हे आम्हाला ठाऊक आहे। बाकी भाजपतली मराठी नेत्यांनी पण विषय गंभीरपणे घेतला तरी आमची हरकत नाही का? तुम्हालाही तुमच्या कार्यालयाच्या पार्ट्या गुजराती भाषेमध्ये करायचा आदेश आलेला आहे। तर अशा प्रकारे गजानन काळे यांनी ट्विट करून ते या संपूर्ण प्रकरणामध्ये आता व्यक्त झालेले आहेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये काय नेमकं या गुजराती भाषेतल्या पार्टीबाबत होतंय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।